मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळल्या। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास समुद्रात 4.96 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या। या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि वीकेंड साजरा करण्यासाठी हौशी मुंबईकरांनी मरीन लाईन्स, वरळी सी फेस आणि गेटवे ऑफ इंडिया इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत पुढील 4 दिवस धोक्याचे असणार आहेत। या कालावधीमध्ये समुद्राला मोठी भरती असून समुद्रात शनिवारी 4.96, रविवारी 4.97, सोमवारी 4.89 आणि मंगळवारी 4.70 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत असा अंदाज आहे। दरम्यान रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणजे मरीन लाईन। मुंबईचा नेकलेस खरं तर पर्यटकांच्या गळ्यातल्या ताईत, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे या नेकलेसची दुरावस्था झाली। फेसाळणाऱ्या लाटा अंगावर येण्यासाठी पर्यटक पुढे सरसावतात, मात्र या लाटांसोबत मोठ्या प्रमाणात समुद्रातला कचरा देखील पर्यटकांना झेलावा लागतो। समुद्रात उंच लाटा उसळत असताना मरीन लाईन्सवर मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळाला। मुंबईच्या समुद्रामध्ये हा कचरा जातो तो प्रामुख्यानं नाल्यांमधून। समुद्र आणि खाडीलगत असलेल्या कांदळवनांमध्येही हा कचरा अडकतो आणि त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते। हे थांबवायचं असेल तर अत्यंत सोपा आणि कमी खर्चाचा मार्ग उपलब्ध आहे। नाल्यांवर लोखंडी जाळी बसवली तर कचरा अडवला जाऊ शकतो। मुंबई महापालिकेच्या पंपिंग स्टेशनवर हा उपाय करण्यात आलाय। केवळ प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तर समुद्रात जाणारा कचरा मोठ्या प्रमाणात अडवला जाऊ शकतो। कोकणात गेले काही दिवस मुसळधार पावसानं धुमशान घातलं होतं। आता पाऊस ओसरला नसून नवं संकट मालवण वासियांसमोर उभं ठाकलंय। भरतीनं कहर केला असून समुद्राच्या लाटा थेट वस्तीत घुसल्यात। मालवण बंदर जेटीवरून लाटा जात होत्या। एवढी मोठी प्रचंड भरती प्रथमच मालवण वासियांनी अनुभवली। सध्या समुद्राला उधाण आलंय। काही दिवस अशीच परिस्थिती राहिली अशी मच्छीमारांनी माहिती दिली। वस्तीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या। सोसायटीत कमरे इतकं पाणी साचल्यानं तळमजल्यावरील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र पाऊस थांबून 4 दिवस उलटले तरी सोसायटीतील पाणी काहीच जात नाही। या पाण्यात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी येऊ लागली आहे। गटारातील पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत गेलंय। वसईतील डीजीनगर सोसायटीतील ही परिस्थिती आहे। या सोसायटीत एकूण 12 इमारती आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। पंचगंगा नदीचं पाण्याची जी पातळी आहे ती सकाळी 10 वाजता 38 फूट 4 इंच इतकी होती। आता ही पाणी पातळीत वाढ झाली। 38 फूट 8 इंचावर ही पातळी जाऊन पोहोचली। जिल्ह्यातील 62 बंधारे पाण्याखाली गेले। 5 राज्यमार्ग तर 18 जिल्हा मार्ग बंद झाले। दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये देखील काल पाणी होतं। आजही मंदिर अर्धाधिक पाण्याखाली आहे। हिरवागार पर्वतरांगा, दाट धुकं, पावसाच्या सरी, अंगावर रोमांच आणणारा थंडगार वारा, 200 फुटाहून कोसळणारा फेसाळणारा धबधबा, हे दृश्य पाहिल्यावर मिळणारा मनमुराद आनंद। हे दृश्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सोनुर्ले गावाजवळच्या रांजण धबधब्याची। सोनुर्ले गावापासून साधारणपणे 3 किलोमीटरवर असणारा हा धबधबा स्थानिक गावकऱ्यांना सोडून कुणाच्याही नजरेस फारसा पडलेला नाही। मात्र झी मीडियानं पहिल्यांदाच हा धबधबा जगासमोर आणला। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। वारणा धरण 77% भरले। चांदोली परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। शिराळा तालुक्यातील काकेमांगले पूल पाण्याखाली गेलाय। अनेक गावांची त्यामुळे संपर्क तुटलाय। त्याचबरोबर मांगले सावर्डे बंधार आणि कोकरूड रेठरे येळापूर या ओढ्यावरील पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यासह उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 53.57% इतका साठा आहे। तर मावळातील वाडीवेळ धरणात 73.51%, आंध्रामध्ये 69.34%, तर कासार साई धरणामध्ये 58.41% साठा झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। गेल्या आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे। मागील 24 तासात पवना धरण परिसरात 85 मिलीमीटर तर लोणावळा शहरामध्ये 160 मिलीमीटर पाऊस झालाय। पावसाच्या संततधारेमुळे मावळ भागातील इंद्रायणी, अंध्रा आणि पवना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। येत्या 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे। पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले। त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे। त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालकांनी व्यक्त केली। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालना जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं तब्बल 1 तासापेक्षा अधिक वेळ हजेरी लावली। जालना शहर आणि ग्रामीण भागात पाऊस बरसलाय। 2 तास चाललेल्या पावसानं जालनेकर तृप्त झाले। जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, बदनापूर या तिन्ही तालुक्यात जोरदार पाऊस पडला, तर अंबड तालुक्यात मात्र रिमझिम पाऊस होता। जालना जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या फक्त 50% झाल्या आहेत। अजूनही 50% पेरण्या पावसाअभावी रखडल्या होत्या। या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। आतापर्यंत जिल्ह्यात 158.59 मिलीमीटर पाऊस झालाय। आतापर्यंत झालेल्या पावसाची वार्षिक सरासरी 23.4% इतकीच आहे।
अमावस्येच्या उधाणाचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही उधाणाचं तांडव रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पाहायला मिळालं. मीरा गावच्या किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलं. जवळपास 50 फुटांचं भगदाड पडलंय. त्यामुळे 15 माड, आलावा आणि मीरा किनाऱ्याला राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला. जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. या अजस्र लाटांनी किनाऱ्याला असलेली 3 माडाची झाडं गिळंकृत केली आहेत. किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून धूप प्रतिबंधक बंधारा बांधला होता. मात्र अजस्र लाटांनी या बंधाऱ्यालाच भगदाड पाडले. तसंच नारळांच्या झाडांचंही यामुळे मोठं नुकसान झालंय. सिंहगडाच्या घाट रस्त्यावर पुन्हा मोठ्या दरडी कोसळल्या. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उंबरखिंडीत कड्याच्या मोठ्या दरडी कोसळल्यात. घाट रस्ता बंद असल्यानं मोठी दुर्घटना टळली. गेल्या रविवारी घाट रस्त्यावर दरड कोसळली होती. आज त्याच्या शेजारचीच दरड कोसळली. रविवारपासून घाट रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आज पुन्हा दरडी कोसळल्यानं घाट रस्ता पुढील आठवडाभर बंद ठेवण्यात येणार असल्याची वन खात्यानं माहिती दिली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. नंदुरबार आणि शिंदखेडा तालुक्यात तर पाऊस बरसलाच नाही. धुळे जिल्ह्यात सरासरी 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही. नंदुरबार जिल्ह्याची स्थिती सारखीच आहे. नंदुरबार तालुक्यात तर गेल्या 1.5 महिन्यात 100 मिलीमीटर तर शिंदखेडा तालुक्यामध्ये 86 मिलीमीटर पाऊस पडला. अत्यल्प पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बेचैन आहेत. तापी नदी सोडल्याचा एकही नदी नाल्याला पूर आला नाही. विशेष म्हणजे अशी स्थिती राहिली तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विद्यालयात अनोखा चिखल महोत्सव पार पडला. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन या महोत्सवाची शोभा वाढवली. तर हा महोत्सव म्हणजे चिखलामध्ये खेळणं, चिखलामध्ये लोळणं, चिखल एकमेकांच्या अंगावर उडवणं आणि चिखलातच रस्सीखेच खेळणं हा सगळा अनुभव या विद्यार्थ्यांनी अनुभवला. नांदेडमध्ये आयोजित महारक्तदान शिबिरात तब्बल 1,500 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केलं. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. जिल्हाभरातील युवकांनी या शिबिरात उत्साहानं सहभाग घेऊन रक्तदान केलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील विविध बँकांच्या एटीएममध्ये भरायची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. त्यात 4 जण फरार आहेत. या आरोपींमध्ये खामगावमधील एका पत्रकाराचाही समावेश आहे. चंद्रपूरमध्ये दारू शौकीनांनी केलेल्या दारू लुटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. शहरातील मूल मार्गावर एक प्लॅस्टिक पिशवी पडलेली नागरिकांना दिसली. उत्सुकतेपोटी त्याची पाहणी केली असता त्यात देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील दारू लूट अशा प्रकारे कॅमेऱ्यात कैद झाली. एखाद्या अवैध दारू वाहतूकदाराच्या हातून रस्त्यावर ही बॅग पडली आणि नंतर देशी शौकीनांनी बाटल्यांची लूट केली असा प्राथमिक अंदाज आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी हा दौरा आहे. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाणार प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. देशात चले जाव चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली असा शोध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलाय. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याची सवय लागल्यामुळे हे घडल्याचं टोमणा विरोधकांनी मारलं. एका महत्वाच्या भाजपच्या नेत्यांनी चले जाव मुळे ब्रिटिश बाहेर गेले नाही अशा प्रकारची वल्गना केली. म्हणजे महात्मा फुलेंनी चले जावचे चळवळ उभी केली. म्हणजे महात्मा फुलेंनी चले जावचे चळवळ उभी केली. म्हणजे महात्मा फुलेंनी चले जावचे चळवळ उभी केली. तशा पद्धतीने एक आव्हान केलं आणि त्याच्यातनं अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळालं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अखेर मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे दिसलेत आणि पावसात पाणी साचल्याचाही त्यांना साक्षात्कार झालाय. हे सगळं घडून आलंय महापौरांच्या खड्डे पाहणी दौऱ्यात. मुंबईतील पश्चिम उपनगरातील द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची त्यांनी पाहणी केली. खरं तर त्यांनी खड्डे रस्त्यांची पाहणी करणं अपेक्षितच होतं. मात्र त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्येच अधिक रस असावा. पालिकेची जबाबदारी असलेल्या रस्त्यांवरील खड्डे 2 दिवसात बुजवले जातील असा दावा त्यांनी या दौऱ्यात केला. 2 दिवसामध्ये मुंबईतील महापालिकेच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतरही जर कुठे रस्त्यावर खड्डे पडले तर ते बुजवण्यासाठी प्रत्येक वार्डामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टरांची नियुक्ती केली आहे. नाशिक महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना आता स्वच्छता दूत नेमण्यात येणार आहे. स्वच्छ शहर राहावं आणि खऱ्या अर्थानं स्मार्ट व्हावं यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नवीन मोहीम शहरात सुरू केली. यासाठी मुंडे यांनी दुपारच्या सत्रात कालिदास कला मंदिरामध्ये महापालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शाळेतील स्वच्छता आणि स्वावलंबनाचे धडे दिले.
मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम 48 तासात पूर्ण होईल असं बीएमसीकडून सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मुंबईचे खड्डे जैसे ते पाहायला मिळतात. या विरोधात मुंबई काँग्रेसनं खड्डे मोजून ते बुजवण्याची मोहीम सुरू केली असून वांद्र्याच्या पाली हिल भागात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या नेतृत्वात आंदोलन पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्राची भाग्यविधाता ठरणाऱ्या मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाचं भूमिपूजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी येणारा 6,000 कोटीचा खर्च JNPTच्या माध्यमातून केला जाईल असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार, रेल्वे आणि शिपिंग मिनिस्ट्री यांच्यात MOU होऊन या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः सुरुवात धुळे ते नरडाणापर्यंत पहिल्या फेजमध्ये करण्यात येईल. नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या जुना आग्रा रोडवर हॉटेल निसर्गासमोर एका खासगी दवाखान्याच्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या 2 बंबांना आगीवर नियंत्रण मिळवल्यानं अनर्थ टळला. मात्र या आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली. सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी पश्चिम महाराष्ट्रात बळीराजा शेतकरी संघटनेची हातमिळवणी केली. बच्चू कडू आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील आणि पदाधिकाऱ्यांची कराड येथे बैठक झाली. या बैठकीत यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र लढा उभारण्याचा निर्णय झाला. लढा फक्त रस्त्यावरच न करता तो मतांमध्येही बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. धुळ्यातील लेखिका प्रभा बैकर यांची आपण सारे एक ही नाटिका बालभारतीनं पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली. मात्र बैकर यांची पूर्व परवानगी न घेताच ही बाल नाटिका पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्याचं समोर आलंय. ही नाटिका पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचा आनंद आहे. मात्र परवानगी घेऊन ही नाटिका अभ्यासक्रमात समाविष्ट झाली असती तर अधिक आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया बैकर यांनी दिली. बालभारतीच्या परस्पर उद्योगाबाबत त्यांनी खंत व्यक्त केले. तसंच या नाटिकेचं मानधन मिळावं अशी मागणी त्यांनी केली. औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चक्क नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यापीठाच्या BCA या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र विद्यापीठांनी महाविद्यालयाला पाठवली आहेत. त्यात 2 नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठानं पदव्या बहाल केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गोरेगावमधील संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करून घेण्यात तहसील कार्यालयातून टाळाटाळ होत असल्यानं निलेश लंके यांनी 2 दिवसापासून उपोषण सुरू केलं. संजय गांधी तसंच इतर योजनांचं अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय माघार घेणार नाही. भलेही प्राणाची बाजी लागली तर बेहत्तर असा दृढ निश्चय त्यांनी केलेला आहे. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांनी गुरुवारपासून तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केलं. मागणी एकच आहे की ज्या 210 लाभार्थी जे प्रकरण आहे त्यांना ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे. काल आम्ही सकाळी 11 वाजता उपोषणाला बसल्यानंतर 5 वाजेपर्यंत प्रशासनाचा कुठलाही माणूस आमच्याकडे संपर्कात आला नाही. 5 वाजता तहसीलदार आल्यानंतर आमच्या काही मागण्या मान्य झाल्या नाही. आता आमचे फक्त पैसे आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. बाकी काही झालं ना आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे. तसं काही नाही. आम्हाला नाही भेटलं तर नाही भेटू द्या, पण बाकीच्यांना ज्या विधवा बाया आहेत ज्यांना कुठलाच आधार नाही त्यांना तरी तुम्ही भेटू द्या. दूध संघ चालक, खासगी प्रक्रिया उद्योगदार यांचे दूध व्यवसायामधील लागेबांध अधिकारी मंत्र्यांबरोबर आहेत. या लागेबांध्यामुळेच ही लूट करायला सूट मिळते. मुख्यमंत्री आणि भाजप सरकारकडून ही सूट दिली जाते असा आरोप किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केला. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना भोगावा लागतोय. 16 जुलैपासून सुरू होत असलेल्या दूध आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बस उलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. भातांजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 21 प्रवासी होते. त्यातील 15 जण जखमी आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 9 जणांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींना MGM रुग्णालयात हलवण्यात आले. बसमधील सगळे प्रवासी चेंबूर टिळकनगरमधील एकाच सोसायटीमध्ये रहिवासी आहेत. वर्षा सहलीसाठी ते मुंबईहून लोणावळ्याकडे जात होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरू लागला आहे. ज्या दिग्गज नेत्यांना सर्वच पक्षांनी उमेदवारी नाकारली होती त्या बंडखोरांनी एकत्र येऊन स्वतंत्र अपक्ष आघाडी तयार केली. या निवडणुकीसाठी रिंगणात उतरून सर्व उमेदवारांसाठी एकच चिन्ह देण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली. या अपक्ष आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षांना बंडखोर उमेदवारांनी चांगलंच आव्हान उभं केलं. अपक्षांच्या आघाडीकडे 121 उमेदवारांनी संपर्क साधला असून या अपक्षांच्या आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला.
जळगाव शहरातील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटर हेडचा गैरवापर करण्यात आल्याची तक्रार आहे. या लेटर हेडद्वारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्यात. खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी करणारं पत्र हायकोर्टाचे न्यायाधीश VK ताहिल रामानी यांच्याकडे पाठवण्यात आले. खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेकडून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या. त्या प्रकरणाची CBI चौकशी झाली असून ती दाबण्यात आली असे पत्रात म्हटले. भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी या पत्रावर आहे. त्याच्यावर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आला नाही. खडसे आमचे नेते असून आपल्याला बदनाम करण्याच्या हेतून खोडसाळपणे कुणीतरी हे कृत्य केल्याचा दावा आमदार भोळे यांनी केला. हिमालयाच्या सान्निध्यात काही काळ घालवलेले योगपुरुष चंद्ररत्न यांची उर्फ दादा यांनी लिहिलेल्या राम प्रेम लहरी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आचार्य गोविंद देवगिरी यांच्या हस्ते पुण्यात झालं. हवप चंद्रशेखर महाराज देगलूरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड तसंच झी24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर या प्रसंगी उपस्थित होते. संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वामींनी सांगितलं, मी तुला इकडे पाठवलंय, मी बोलवल्याशिवाय तुला यायचं नाही. त्याच्यानंतर जर हा काव्यसंग्रह जन्माला आला तर मी एवढंच म्हणेन, तर हे काव्य माझं नाही, हा मला मिळालेला प्रसाद आहे. ती परमप्रेमास्पदता रामाची कळाल्याच्या नंतर ते आपल्या राम प्रेमावर ज्या लहरी निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, त्या अशा कवितांच्या रूपानं आपल्याला व्यक्त झालेल्या पाहायला सापडतात. हा संपूर्ण ग्रंथ वेदांतानं भरलेला ग्रंथ आहे. हा राम जो दादांना गवसला, तो राम दाशरथी राम असून सुद्धा शेवटी तो राम जेव्हा तरल 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 होत जातो तेव्हा स्वतःमध्ये गवसतो, आणि जो स्वतःमध्ये गवसतो ना तो विश्वाकार होऊन राहतो. हा आमचा सिद्धांत आहे. उर्वरित महाराष्ट्र वैज्ञानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉक्टर योगेश जाधव यांचा कोल्हापुरात सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिक्कीमचे राज्यपाल डॉक्टर श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते. महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय सत्कार समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूरचे सर्व आमदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते. पावसाळा म्हटला की यवतमाळच्या वणी तालुक्यातील सावंगी वासियांचा थरकाप उडतो, कारण नद्यांना पूर येताच गावांचा संपर्क तुटतो. संततधार पावसामुळे सध्या 7 दिवसांपासून सावंगीचा संपर्क तुटलाय. गावातील शाळा बंद पडल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतंय, शिवाय शेतकऱ्यांची शेतातील कामही खोळंबली आहे. गावाबाहेर पडायचं म्हणजे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या कित्येक वर्षापासून अशाच मरण यातना नागरिकांना भोगाव्या लागतात. पावसामुळे 7 दिवसांपासून शाळेला अघोषित सुट्टी आहे, कारण शिक्षक शाळेत येऊ शकत नाहीत. उच्च प्राथमिक आणि पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडायला मार्ग नाही. आजारी व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळत नाही, ही गावकऱ्यांची समस्या आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. काही ठिकाणी या महामार्गावर कॉन्क्रीट टाकलं जात आहे, मात्र कॉन्क्रीट टाकून अवघे 4 महिन्याच्या आतच या महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा पडल्यात. साहजिकच या महामार्गाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. धरियले सोंगे येणे अवघी पांडुरंगे, ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी. जय हरी विठ्ठलाचा जयघोष करत चांदोबाचा लिंग इथं आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं. अश्वाची दौड पाहण्यासाठी हजारो वारकरी आणि परिसरातील भाविक दाखल झाले होते. या आजच्या रिंगणाचं वैशिष्ट्य म्हणजे आज पहिल्यांदाच नव्या अश्वानं या उभ्या रिंगणासाठी दौड लावली. हिरा या आधीच्या अश्वाचं निधन झाल्यानंतर दुसरा अश्व माऊलींच्या पालखी सोहळ्यात दाखल झालाय. तर तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज काटेवाडीत पायघाड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. माऊलींच्या पालखी सोहळ्यात आज पहिलं रिंगण पार पडलं. चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण पार पडलं. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. यावेळी पहिल्यांदाच अश्व या उभ्या रिंगणाची दौड घेणार होता, त्यामुळे त्याची उत्सुकता वारकऱ्यांमध्ये होती. हिरा या माऊलींच्या अश्वाचं निधन झाल्यानंतर नव्या अश्वानं माऊलींच्या पालखी सोहळ्यात आपली सेवा सुरू केली. माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत असलेल्या हिरा या अश्वाचा अचानक मृत्यू झाला आणि वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावर एका भाविकानं हिऱ्याला आदरांजली वाहिली ती अशी. तुझाही मानसाची गर सोडू नको, तुझ्या हाती गाव सारा सारी गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.
काटेवाडीमध्ये आज तुकोबांच्या पालखीत मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. परंपरेप्रमाणे पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं. काटेवाडीचे ग्रामस्थ आणि परिसरातील अनेक भाविक या पायघड्या घालण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. तर मेंढ्यांच्या तुकोबांच्या पालखीभोवतीचा रिंगण सोहळा हाही वारकऱ्यांसाठी एक आनंददायी क्षण असतो. मेंढ्यांच्या रिंगणासाठी पंचक्रोशीतून अनेक भाविक काटेवाडीत मेंढ्यांचं हजेरी लावतात. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेले वारकरी पायी चालत पंढरीकडे मार्गस्थ होत असतात. विसाव्याच्या ठिकाणी वारकरी भजनात खेळात दंग होतात. त्या अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेसाठी अहमदाबादमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगल आरती करत भगवान जगन्नाथांचं दर्शन घेतलं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. सकाळी 10 वाजल्यापासून ही यात्रा सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही यात्रा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्यात. भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळो असं साकडं मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून घातलं. अहमदाबादसह ओडिशातील पुरीमध्येही भगवान जगन्नाथ रथयात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी 141व्या रथयात्रेला सुरुवात झाली. या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. केवळ देशातीलच नाही तर जगभरातून भाविक या रथयात्रेत सहभागी झालेत. 9 दिवस हा उत्सव चालतो. विवाह समारंभात होणाऱ्या खर्चाचा सर्व हिशोब वधू आणि वरपक्षांनी सरकारकडे द्यावा. त्यासाठी केंद्र सरकारने नवा कायदा करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. हुंड्या देण्याघेण्यासारख्या प्रकारांना यामुळे आळा बसेल. तसंच हुंड्यासंदर्भात दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारीही कमी होतील असं कोर्टानं म्हटलंय. हुंड्यावरून होणारे पती पत्नीमधील वाद रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यावर न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या. बाबरी मशीद आता एका नव्या वादात सापडली. बाबरी मशीद ही सुन्नींची नव्हे तर शियांची असल्याचा दावा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं केला. त्यामुळे बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीच्या मिळकतीवर शियांचा हक्क असल्याचं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं म्हटलंय. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरलेत. अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना अंबानी यांनी मागे टाकले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची किंमत शुक्रवारच्या सत्रात विक्रमी स्तरावर पोहोचल्यानं मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आशियाई व्यक्तीच्या अग्रस्थानी पोहोचलेत. जॅक मा यांच्याकडे 44 अब्ज अमेरिकन डॉलर तर मुकेश अंबानी यांच्याकडे 44.3 अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. आधार क्रमांकाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनेतील लाभार्थींना होणारा थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारच्या तब्बल 90,000 कोटींची बचत झाली. आधारचं नियमन करणाऱ्या UIDAIचे अध्यक्ष जे सत्यनारायण यांनी एका कार्यक्रमात या संदर्भात माहिती दिली. आतापर्यंत 121 कोटी नागरिकांनी आधार कार्ड काढलं असून 3 कोटी नागरिक आधारच्या माध्यमातून व्यवहार करतात. आधारसाठी संकलित करण्यात येणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे असे त्यांनी सांगितलं. जगातील प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील 89% कर्मचारी तणावग्रस्त असल्याची माहिती पुढे आली. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझील, इंडोनेशिया या देशातील कर्मचाऱ्यांपेक्षा भारतातील 89% कर्मचारी तणावग्रस्त असल्याचं एका अहवालात समोर आलंय. विमा क्षेत्रातील प्रमुख असलेल्या सिग्नानं हे सर्वेक्षण केलंय. विशेष म्हणजे 18 ते 34 वयोगटातील वर्ग सर्वाधिक तणावाखाली असल्याचं या अहवालात समोर आलंय. मध्य प्रदेशमधील रस्त्यावर वाघाची स्वारी पाहायला मिळाली. वाघोबा शिकार करून थेट रस्त्यावर अवतरले. वाघोबांना पाहून यावेळी समोरून येणारी जीपही काही क्षणासाठी थांबली. यानंतर रस्ता ओलांडत वाघ झाडाझुडपात गेला. तिथंच त्यानं आपल्या सावजावर मनसोक्त ताव मारला. वाघोबाची ही दृश्य मध्य प्रदेशमधील 50 जिल्ह्यातील आहे.